नमस्कार. स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजीचा अभ्यास करताना व्होकॅब्लरी सेक्शन हा बऱ्याच जणांना खूप अवघड वाटतो. पण विचार करा, जर हाच अवघड विभाग आपली ताकद बनला तर? आज आपण नेमकं तेच करणार आहोत. आपण फक्त शब्दपाठ नाही करणार, तर मागच्या वर्षांच्या प्रश्नांमधून एक अशी ठोस पद्धत शिकणार आहोत, जी आपल्याला नक्कीच मदत करेल. असं होतं नाही का, खूप तयारी करूनही ऐन वेळी एखादा अनोळखी शब्द येतो आणि आपले हक्काचे मार्क जातात. पण काळजी करू नका, यावर एक जबरदस्त उपाय आहे. आज आपण फक्त शब्दांची यादी नाही पाहणार, तर यशासाठी एक शक्तिशाली पद्धत समजून घेणार आहोत. ही पद्धत आपल्याला कोणत्याही नवीन शब्दाला आत्मविश्वासाने सामोरं जाण्याची ताकद देईल. चला तर मग सुरुवात करूया. चला, आपल्या पहिल्या आणि सगळ्यात प्रभावी तंत्राकडे वळूया. हे तंत्र आहे वाक्यातील संदर्भाचा वापर करणं. अनेकदा शब्दाचा खरा अर्थ त्या वाक्यातच आजूबाजूच्या शब्दांमध्येच दडलेला असतो. चला, एक प्रत्यक्ष उदाहरणच बघूया. हा ग्रुप B2022च्या परीक्षेत आलेला खरा प्रश्न आहे. वाक्य असं आहे, शी वॉज ऑलवेज सॉलिसिटस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स. आता इथे आपल्याला सॉलिसिटस या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. आता पर्याय पाहूया. स्ट्रॉंग, कन्सर्न्ड, रिलायबल आणि काइंड. जर सॉलिसिटस शब्दाचा अर्थ थेट माहीत नसेल, तर इथेच खरी परीक्षा असते. पण थांबा, उत्तराची किल्ली वाक्यातच दडलेली आहे. वाक्याचा भाग आहे वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स, म्हणजे तिच्या विद्यार्थ्यांचे कल्याण. आता साधा विचार करा, विद्यार्थ्यांच्या कल्याणाबद्दल एखादी व्यक्ती कशी असेल? अगदी बरोबर आहे. सॉलिसिटस म्हणजे काळजी घेणारी किंवा विचारशील व्यक्ती. परीक्षेच्या अधिकृत स्पष्टीकरणातही हाच अर्थ दिला आहे. म्हणजे बघा, शब्दाचा अर्थ माहीत नसतानाही केवळ वाक्यातील संदर्भाने आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोचवलं. हीच आहे संदर्भाची ताकद. चला, आता दुसऱ्या तंत्राकडे जाऊया. अनेक इंग्रजी शब्द हे प्रीफिक्स म्हणजे उपसर्ग आणि सफिक्स म्हणजे प्रत्यय जोडून बनतात. जर आपण शब्दाचे हे मूळ घटक ओळखायला शिकलो ना, तर अर्थ समजणं खूप सोपं होऊन जातं. आता अजून एक उदाहरण पाहूया. हे आहे STI 2015च्या परीक्षेतलं. शब्द आहे प्रॉलॉग. चला, या शब्दाची जरा फोड करून बघूया. पर्याय आहेत प्रोव्होकेशन, इंट्रोडक्शन, एपिलॉग आणि बुक. आता शब्दाच्या रचनेवर लक्ष देऊया. इथे बघा, प्रो या उपसर्गाचा अर्थ आहे आधी आणि लॉग म्हणजे संवाद किंवा भाषण. आता या दोन्ही भागांना एकत्र जोडून बघा, अर्थ अगदी स्पष्ट होतो. म्हणून प्रोलॉग म्हणजे सुरुवातीचं भाषण किंवा सोप्या भाषेत प्रस्तावना. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे इंट्रोडक्शन. आणि इथे एक बोनस पॉइंट पण आहे. प्रोच्या विरुद्ध एपी हा उपसर्ग वापरला जातो, ज्याचा अर्थ नंतर असा होतो. म्हणून प्रोलॉग म्हणजे प्रस्तावना, तर एपिलॉग म्हणजे समारोप. पाहिलं, एकाच प्रश्नाच्या विश्लेषणातून आपण दोन महत्त्वाचे शब्द शिकलो. बरं, आता अशी परिस्थिती इमॅजिन करा की शब्दाचा अर्थही आठवत नाहीये आणि वाक्यातून संदर्भही लागत नाहीये. मग काय करणार? तेव्हा वापरायची आपली तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पद्धत, एलिमिनेशन. हा कंबाईन B2020 परीक्षेतील प्रश्न आहे. आपल्याला ऑब्स्टिनेट या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. आता असं समजूया की आपल्याला याचा अर्थ अजिबात माहीत नाही. ओके, तर हे आहेत आपले पर्याय: डिटेस्ट, इंडोलंट, स्टबर्न आणि ऑब्स्क्युअर. आता चला, जे चुकीचे आहेत त्यांना एक एक करून बाहेर काढूया. बऱ्याचदा असं होतं की प्रश्नातल्या शब्दाचा अर्थ माहीत नसतो, पण पर्यायांमधले काही शब्द आपल्याला माहीत असतात. जसं की समजा आपल्याला डिटेस्ट म्हणजे तिरस्कार करणे आणि इंडोलेंट म्हणजे आळशी हे माहीत आहे. या दोन्ही शब्दांचा ऑब्स्टिनेटशी काही संबंध वाटतोय का? नाही. आणि बरोबर उत्तर आहे स्टबन, ज्याचा अर्थ आहे हट्टी. ऑब्स्टिनेटचा अर्थही तोच आहे. इथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण दोन चुकीचे पर्याय वगळले, त्यामुळे योग्य उत्तर सापडण्याची शक्यता थेट 50% वाढली. हीच आहे एलिमिनेशनची खरी शक्ती. ओके, तर आतापर्यंत आपण 3 जबरदस्त टेक्निक्स बघितल्या. आता या सगळ्यांना एकत्र करून एक परफेक्ट विजयाची रणनीती बनवूया. तर ही आहे तुमची विजयाची रणनीती. सगळ्यात पहिलं, शब्दांच्या कुठल्याही याद्या पाठ करण्याऐवजी थेट मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांपासून सुरुवात करा. दुसरं, फक्त पाठांतरावर अवलंबून न राहता
अर्थ शोधण्याच्या पद्धतीवर लक्ष केंद्रित करा. तिसरं, आज आपण शिकलेली तिन्ही साधने संदर्भ, मूळ शब्द आणि एलिमिनेशन यांचा प्रभावी वापर करायला शिका. आणि चौथं, जे शब्द वारंवार अवघड वाटतात त्यांच्यासाठी फ्लॅश कार्ड्स बनवा आणि सराव करा, म्हणजे ते कायमचे लक्षात राहतील. तर हे मार्गदर्शन फक्त माहितीसाठी नाही, तर तुमच्या तयारीला एक नवी दिशा देण्यासाठी आहे. आता खरा प्रश्न हा आहे की यांपैकी कोणतं तंत्र तुम्ही सर्वात आधी उचलणार आहात आणि आपल्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग बनवणार आहात. यावर विचार करा आणि आपल्या तयारीला एका नव्या उंचीवर घेऊन जा.